वेलकम टू व्यवहार नेत्रालय. आज आपण या व्हिडिओद्वारे मायोपियाबद्दल जाणून घेणार आहोत. मायोपिया म्हणजे चष्म्याचा मायनस नंबर लागणं हा मुलांमध्ये आढळणारा कॉमन आजार आहे. आपला साधारण डोळा बिना चष्म्याने पण लांबचं बघू शकतो. समोरच्या असणाऱ्या घटकाची प्रतिमा रेटिनावर फोकस करण्याचं काम डोळ्याचा समोरचा कॉर्निया आणि लेन्स करतं. त्यामुळे व्यक्तीला लांबची नजर स्वच्छ असते. मायोपिक डोळ्यांमध्ये मागचा भाग लंबुळका झाल्यामुळे लाईट रेटिनावर फोकस न होता रेटिनाच्या समोर फोकस होतो आणि त्यांना लांबची नजर कमी जाणवायला लागते. फॅमिली हिस्ट्री आणि लाईफस्टाईलमुळे मायोपिया मुलांमध्ये बऱ्याचदा आढळून येतो. ज्या मुलांचे पॅरेंट्स मायोपिक असतात त्यांना तर चष्मा लागण्याचं प्रमाण जास्त असतंच, पण इव्हन मुलांचे पॅरेंट्स मायोपिक नसतानासुद्धा 4पैकी एका मुलांमध्ये मायनस चष्म्याचा नंबर लागू शकतो. आजच्या कॉम्प्युटर युगामध्ये मुलांना स्क्रीन टाईम भरपूर असतो. मुलं मोबाईल बघतात, कॉम्प्युटर वापरतात. बाहेरचे खेळ कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे जे मुलं खूप जवळून वाचन करतात, लिहितात किंवा खूप पोर्टेबल डिव्हायसेस वापरतात, कमी लाईटमध्ये अभ्यास करतात, अशा व्यक्तींना मायोपिया होण्याची शक्यता जास्त असते. मायोपीच्या रुग्णांना लांबची नजर कमी दिसायला लागते. त्यामुळे ते मुलं टी व्ही बघताना जवळ जाऊन बघण्याचा प्रयत्न करतात. शाळेमध्ये लांबचं कमी दिसत असल्यामुळे मुलं अभ्यासात मागे पडतात. त्यांचे डोकं दुखणं किंवा डोळे दुखणं असा त्रास जाणवायला लागतो. कधीकधी मुलं तिरळे पण बघायला लागतात. बऱ्याचदा चष्म्याचा नंबर जर कमी असेल तर मुलांना काहीही त्रास जाणवत नाही. जसं जसं मुलांची उंची वाढते तशी तशी डोळ्यांची पण वाढ होते आणि डोळ्यांची वाढ झाल्यामुळे चष्म्याचा नंबर वाढायला लागू शकतो आणि ह्या वाढत्या नंबरमुळे मुलांच्या आयुष्यावर बराच मोठा परिणाम होऊ शकतो आणि चष्म्याचा नंबर एका पर्टिक्युलरपेक्षा जास्त झाल्यास त्यांना डोळ्याचे बाकी आजार होण्याची शक्यता असते. चष्म्याचा नंबर जास्त मोठा झाल्यास रेटिना स्ट्रेच होऊन रेटिना जागेवरनं सरकण्याची भीती असते. त्याचप्रमाणे रेटिनाचा मधला भाग नेहमीसाठी कमजोर होऊ शकतो. चष्म्याचा नंबर जास्त वाढू नये म्हणून आजकाल काही काळजी घेतल्यास नंबर जास्त वाढण्यापासून थांबवता येतात. तुमचे आय स्पेशलिस्ट तुम्हाला ॲट्रोपिनसारखे आय ड्रॉप देऊ शकतात. काही स्पेशल कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यामुळे किंवा आजकाल चष्म्याचा नंबर जास्त वाढायला नको म्हणून स्पेशल मायोपिक ग्लासेससुद्धा येतात. तसेच बाहेरचे मैदानी खेळ दररोज 2 तास खेळल्यामुळे आणि कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या गॅजेट्सच्या कमीत कमी वापरामुळे सुद्धा चष्म्याच्या नंबरची वाढ कमी करायला मदत होते. थँक यू फॉर वॉचिंग.